नमस्कार. आज मी तुम्हाला घेऊन चालले दक्षिण भारतातील सुंदर, शांत आणि आत्म्याला स्पर्श करणाऱ्या मंगलोर आणि उडुपीच्या प्रवासावर. हा प्रवास फक्त ठिकाणांचा नाही, तर अनुभवांचा, चवींचा, निसर्गाचा आणि मनाला शांत करणाऱ्या क्षणांचा आहे. आमचा प्रवास सुरू होतो मंगलोरपासून, जिथे समुद्राचा निळा रंग आणि खाऱ्या वाऱ्याचा स्पर्श क्षणात सगळा थकवा विसरायला लावतो. समुद्र किनाऱ्यावर चालताना लाटांचा आवाज जणू मनाशी संवाद साधतो. थोडं थांबावंसं वाटतं. फक्त बसून समुद्र पाहत राहावंसं वाटतं. इथली हिरवळ, नारळाची झाडं आणि साधी शांत जीवनशैली खूप काही शिकवून जाते. मंगलोर म्हटलं की इथलं पारंपरिक जेवण विसरून कसं चालेल? नारळाचा वापर, मसाल्यांचा सुगंध आणि घरगुती चवीचा अनुभव. प्रत्येक घासात इथली संस्कृती आणि प्रेम जाणवतं. खाणं फक्त पोटासाठी नाही, तर आठवणींसाठी असतं, हे इथे आल्यावर समजतं. यानंतर आम्ही पोहोचलो उडपीला, जिथे वातावरणातच एक वेगळी शांतता आहे. उडपी कृष्ण मंदिरात पाऊल टाकताच मन आपोआप शांत होतं. डोळे बंद करून क्षणभर स्वतःशी जोडले जातो. इथली साधी जीवनशैली, स्वच्छ रस्ते आणि हसतमुख लोक मनात समाधान भरून टाकतात. हा प्रवास आम्हाला शिकवून गेला की खुशी शोधायला खूप दूर जायची गरज नसते. निसर्ग, शांतता आणि स्वतःसाठी वेळ हेच खरं सुख आहे. प्लॅनेटेरियममध्ये आकाशाकडे पाहताना आपण किती लहान आहोत हे जाणवतं. सुंदर चर्चेसमध्ये पाऊल टाकताच मन नकळत शांत होतं. मेणबत्त्यांचा प्रकाश, हळू वाजणारी प्रार्थना आणि शांत वातावरण. हा प्रवास फक्त ठिकाणांचा नव्हता, तो मनाला श्वास देणारा होता. झू, लेक गार्डन, प्लॅनेटरियम आणि चर्चेस सगळ्यांनी एकच शिकवलं, कधी कधी शांतता शोधण्यासाठी खूप दूर जाण्याची गरज नसते, फक्त मन उघडं ठेवावं लागतं. हा प्रवास फोटोंसाठी नव्हता, तो मन सावरण्यासाठी होता. मंगलोर आणि उडुपी फक्त आठवणी नाहीत, ते एक आश्वासन आहे की आयुष्य कितीही कठीण असलं तरीही शांतता शक्य आहे. जर तुमचंही मन जड झालं असेल तर स्वतःला असा एक प्रवास द्या. कधी कधी थोडं दूर जाणंच स्वतःकडे परत येणं असतं. सूर्य मावळतोय पण तो जात नाहीये, तो फक्त आपल्याला एक शिकवण देऊन जातोय. दिवसभर उजळून सगळ्यांना प्रकाश देऊन शांतपणे मावळण्याची कला. सूर्य जेव्हा हळूहळू क्षितिजामागे लपतो, तेव्हा आकाश केशरी गुलाबी रंगांनी भरून जातं. त्या क्षणी मनात साचलेली सगळी धावपळ हळूहळू थांबते.